The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। यथापि रुचिरं पुष्पं वन्नवन्तं गन्धकम् एवं सुभाषिता वाचा अफला होती अकुबतो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी या क्रांतीभूमी असलेल्या महाड नगरीमध्ये बहुजन विकास संघ कोकण विभाग यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय हॉल राष्ट्रीय स्मारक महाड पोलादपूर तालुका या ठिकाणी धम्मदेसनेचं आयोजन केलं आहे। महाधम्मक्रांती दिन तथा अशोका विजयादशमीचे औचित्य साधून आयुष्यमान श्रद्धावान धम्म उपासक संतोष कासारे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने महत्प्रयासाने लोकांमध्ये प्रबोधन व्हावं, लोकजागृती व्हावी, महापुरुषांचा बुद्धाचा विचार लोकांपर्यंत पोहोचावा आणि लोकांना सुख शांतीचे जीवन प्राप्त व्हावे, या हेतूने हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। तेव्हा या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या श्रद्धावंतांनी सहकार्य केलं आहे त्या सर्वांच्या प्रती तथा सर्व उपस्थितांच्या प्रती बालक बालिका उपासक उपासिका तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वांच्या प्रती मी सर्वप्रथम मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। मला अतिशय आनंद होतो आहे या क्रांतीभूमीमध्ये धम्मदेसना देत असताना। ही क्रांतीभूमी आहे, तुम्ही पुण्यवान आहात की तुमचा जन्म इकडे झाला। तुम्ही पुण्यवान आहात एका महापुरुषाने ज्या ठिकाणी या देशाचं चित्र बदलण्यासाठीचा एक उपक्रम या भूमीमध्ये राबवला, जो समाज हजारो वर्ष नैसर्गिक पाण्यापासून वंचित होता, ज्या अस्पृश्य गणल्या गेलेल्या लोकांना मानवी अधिकारांपासून एका धर्मव्यवस्थेनं दूर आणि दूर लोटलं होतं,
अशा एका रंजल्या गांजलेल्या लोकांना, समाजाला बाबासाहेबांनी मायेचं प्रेम दिलं, आईचं प्रेम दिलं आणि याच महाड भूमीमध्ये, क्रांतीभूमीमध्ये या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि जगासमोर हा संदेश दिला, जगाला दाखवून दिलं की जो भारत संतांची भूमी म्हणून ओळखल्या जातो, महापुरुषांची भूमी म्हणून ओळखल्या जातो, या अशा भारतामध्ये आजही अशी परिस्थिती आहे की इथे मुंगीला साखर घातल्या जाते, कुत्र्या मांजराला देव म्हणून पूजल्या जाते। अशा या देशामध्ये एका समाजावर, अस्पृश्य गणल्या गेलेल्या समाजावर अत्यंत अन्याय अत्याचार होतो आणि त्यांना पाण्यापासून, अन्नापासून, निवाऱ्यापासून, नवीन वस्त्रांपासून, शिक्षणापासून, ज्ञानापासून, धर्मापासून वंचित ठेवल्या जाते। आणि त्यामुळे बाबासाहेबांनी इथे जो काही सत्याग्रह केला, त्या सत्याग्रहाच्या मुळेच की काय आज तुम्हा सर्वांच्या दारामध्ये नळ आहेत बघा, ज्यांना पाणी वाढ ग माय असं म्हणावं लागायचं। स्वतः बाबासाहेबांच्या सोबतसुद्धा अशा घटना घडल्या। आपण सर्वजण सुज्ञ आहात, बाबासाहेबांना वाचणारे आणि ऐकणारे आहात। बाबासाहेब म्हणाले, मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा शाळेमध्ये असताना जो सार्वजनिक माठ होता इतर विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी, तिथे सगळ्यांना मुभा होती जाऊन पाणी प्यायची। मी एकमेव असा विद्यार्थी होतो, जरी गोरा गोमटा होतो आणि जरी स्वच्छ आणि निर्मळ आणि चांगल्या क्वालिटीचे वस्त्र माझ्या अंगावरती होते आणि ज्ञानानेही मी हुशार होतो, तरी देखील मी केवळ महार जातीमध्ये जन्मलो असल्या कारणाने त्या सार्वजनिक माठातलं पाणी स्वतः घेऊन पिण्याचा मला अधिकार नव्हता। असं माझ्याबरोबर का घडतंय या प्रश्नाचं उत्तर ना माझ्याकडे होतं ना मला कोण देत होतं। ही परिस्थिती, ती वेळ मीही भोगली आहे। मी शिकलेलो असताना देखील जर माझ्याबरोबर असं घडू शकते तर माझ्या समाजातील अशिक्षित लोक जे आहेत त्यांच्यावर किती अन्याय होत असेल। आणि त्याला वाचा फोडण्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी इथे महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि त्यामुळे इथे ही एक क्रांती घडली। दुसरी क्रांती, इथे मनुस्मृतीचं दहन केलं। आता आम्ही येताना कासारे साहेबांना वाटलं आम्ही इकडनं येऊ, पण आम्ही तिकडनं गेलो। भलेही आपल्या हायवेचं काम सुरू आहे तिथे, पण मी म्हणालो म्हणतेंना आपण क्रांतीभूमीकडूनच जाऊ। मनुस्मृतीचं दहन जिथे बाबासाहेबांनी केलं, आम्ही बऱ्याचदा इथे आलो महाडला यापूर्वी देखील, पण जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा असं वाटतं की आपल्या बोधिसत्वाने, महामानवाने, ज्यांच्यामुळे आपल्याला हे सन्मानाचं, स्वाभिमानाचं जीवन प्राप्त झालं आहे, त्यांनी जिथे कुठे क्रांती केली आहे त्या नगरीमध्ये, त्या शहरामध्ये जेव्हा कधी आपण जाऊ तेव्हा त्या भूमीला आपण स्पर्श करू, त्या भूमीचं दर्शन घेऊ की ज्या भूमीमुळे, ज्या स्थळामुळे, ज्या ठिकाणामुळे इथल्या पददलित, शोषित, पीडित लोकांमध्ये प्रचंड क्रांती घडलेली आहे, परिवर्तन घडलेलं आहे। म्हणून आम्ही सुरुवातीला बघा तिकडे मनुस्मृती दहन क्रांतीभूमी जी आहे तिकडे गेलो, तिकडनं तळ्याकडे गेलो कासारे साहेब, पण मग आतमध्ये गेलो नाही, फक्त बाहेरूनच मग इकडनं आतून गावातून आलो आम्ही शिवाजी चौकामध्ये। आणि मग कासारे साहेब परेशान होत होते, तुम्ही कुठे आहात म्हणते, मी पण गेट समोर उभा आहे। पण त्यांना सांगितलं मी तर हे सांगतोय यासाठी की मनुस्मृतीचं दहनसुद्धा इथेच केलं आहे बाबासाहेबांनी। आणि अशा या ठिकाणी आपण भंतेंना बोलून इथे धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित केला आहे। आता बघा प्रारंभी आमचे मुस्लिम समाजाचे जे काही वक्ते आहेत, त्यांचं नाव मला काही माहिती नाही आहे, पण ते बोलताना बघा त्यांनी बाबासाहेबांच्या गौरवाबद्दल, त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल पुस्तकाचा दाखला देऊन सांगितलं की पाकिस्तानात देखील बाबासाहेबांचा जीवनचरित्र किंवा त्यांचा कार्य तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे आणि तिथे अभ्यासक्रमाला बाबासाहेबांचं उर्दू पुस्तक आहे असं ते सांगत होते। बघा त्यांचं अभिनंदनच आहे। त्यांनी सांगितलं मस्जिदमध्ये देखील, माहीमच्या दर्ग्यामध्ये देखील आणि घाटकोपरला, विक्रोळला काही ठिकाणी मस्जिदमध्ये देखील त्यांनी संविधानाची प्रास्ताविका लावल्याचं किंवा तशा प्रकारचं ते काम करत असल्याचं सांगितलं। निश्चितच त्यांच्याबद्दल विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो। इथल्या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीवर बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत बघा।
पण फक्त कबूल करणे आणि न करणे एवढाच फरक आहे. आताही जे वातावरण सुरू आहे, आपण कोणावर टीका टिप्पणी करत नाही, पण आताही पण जे वातावरण सुरू आहे सोशल मीडियावर मी बघतो, आपले काही लोक म्हणतात की आरक्षण तर पाहिजे आहे पण बाबासाहेबांचा तर फोटोच लावत नाही. मी म्हणतो बळजबरीने आपण कुणाला तयार करू नये आणि करू शकत नाही. बळजबरी कशासाठी? बाबासाहेब लहान आहेत का? कोणी फोटो लावला म्हणून मोठे होतील काय? आणि नाही लावला म्हणजे लहान होतील काय? मी तर आपल्याही लोकांना बोलताना बोलत असतो, तुम्ही जय भीम म्हणालात का नाही म्हणालात का? तुमच्या जय भीम म्हणाल्यामुळे आणि न म्हणाल्यामुळे तुम्ही जयंतीला नाचले काय नाही नाचले काय ह्याच्यामुळं बाबासाहेब लहान मोठे नाही होणार का? तर ऑलरेडी बाबासाहेब या देशाचे घटनाकार आहेत आणि बाबासाहेबांचा बहुमान असा आहे आपल्या देशाच्या लोकांसाठी की या देशातले बाबासाहेब जे महार समाजामध्ये जन्मले, आज जगभरामध्ये त्या बाबासाहेबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व होते अशा प्रकारचा बहुमान त्यांना प्राप्त करून देण्यात आलेला आहे. आणि इथे काय तुम्ही म्हणताय की त्यांचा फोटो लावला काय नाही, तो त्यांचा प्रश्न. त्यांच्यामध्ये आत्मीयता नाही आहे तो त्यांचा प्रश्न. त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा नसेल किंवा त्यांना बाबासाहेबांचं मोठेपण मान्य नसेल तो त्यांचा प्रश्न. आपण कुणाला असं म्हणू शकत नाही की तुम्ही हे करा तुम्ही ते करा. याच्या उलट मी तर सांगतो की आपली जी लोक आहेत, कोकणातली लोक म्हणा का सगळीकडचीच म्हणा, लहानपणापासून समाजामध्ये फिरतोय का सारे साहेब, बौद्ध लोकांचा मोठेपणा हा आहे की तुम्ही बौद्ध आहात, बरोबर आहे, तुमच्यामध्ये बसलेले इतरही लोक आहेत, काही मला आता कासारे साहेब सांगत होते इतरही समाजाचे. बौद्ध लोकांचा मोठेपणा कोणता आहे? बौद्ध लोकांकडून कोणती प्रेरणा घेतली पाहिजे आपल्या देशातल्या इतर समाजाने? तर तुम्ही बघा तुमच्या हॉलमध्ये केवळ बुद्ध आणि बाबासाहेबांचाच फोटो नसतो, तर या देशामध्ये ज्यांनी ज्यांनी परिवर्तनाची लढाई लढली आहे, ज्यांनी ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलं आहे देशामध्ये परिवर्तन घडावं म्हणून, समतेचा संदेश ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनातून दिलेला आहे, ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य न्याय हा संदेश सांगितला शिकवला, त्या बहुतेक महापुरुषांचे फोटो बाबासाहेबांच्या लेकरांच्या अर्थात बौद्ध म्हणून घेणाऱ्या लोकांच्या घरात असतात. देशातल्या दुसऱ्या कोणत्याच समाजाच्या घरामध्ये असे फोटो नसतात. हा सन्मान आहे बघा महापुरुषांचा. आणि म्हणून बाबासाहेब जे आहेत ते केवळ कोणाच्या मुळे मोठे नाही आहे, ते स्वतःच मोठे आहे. तुम्ही जर कोलंबिया युनिव्हर्सिटीला गेलात अमेरिकेला तर तिथे बाबासाहेबांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याच्या खाली लिहिलं आहे तिथल्या युनिव्हर्सिटीतल्या लोकांनी सिम्बॉल ऑफ नॉलेज. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेब शिकले लंडनला त्या काळामध्ये जाऊन, तिथेही बाबासाहेबांचा त्या युनिव्हर्सिटीमध्ये गौरव आहे, तिथेही बाबासाहेबांचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि म्हणून बाबासाहेब महानच आहेत. तर या क्रांतीभूमीमध्ये आपण सर्वजण असल्यामुळे, जन्मल्यामुळे, या परिसरामध्ये जन्मल्यामुळे मी म्हणून म्हणालो तुम्हाला की तुम्ही पुण्यवान आहात. मी कासारे साहेबांचं अभिनंदन करेल, तुम्हाला त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला सांगेल की एवढ्या लांबून त्यांनी 3 भिक्खूंना बोलवलं, तुम्ही त्यांचं कौतुक केलं पाहिजे, टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करावं. आपल्या समाजातील एखादा माणूस समाजाला दिशा देण्यासाठीचं काम करतो आहे, त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ असायला पाहिजे. मला आनंद वाटतोय की या सभागृहामध्ये वरच्या मजल्यावरती मेडिटेशन सेंटर पण सुरू आहे. आपल्याला बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला. बघा भंतीजी आता जे बोलले कन्फ्युजनच्या संदर्भामध्ये, खरंच ते कन्फ्युजन आहे का नाही? तुम्ही बारकाईने ऐकलं असेल तर खरंच कन्फ्युजन आहे. आजही लोक कन्फर्म नाहीत की धम्मचक्र प्रवर्तन आहे की धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन आहे की अशोक विजयादशमी आहे की महाधम्मक्रांती दिन आहे. मी तर म्हणतो कासारे साहेबांनी पत्रिका लिहिली काढली, त्या पत्रिकेवर पण लिहिलं बघा, आम्ही सांगितलं की महाधम्मक्रांती लिहा, तर त्यांच्या सोबत पण हुज्जत घालायला बसले आपले लोक की हा शब्द कुठून आणला. हुज्जत घालण्याच्या बाबतीत, त्रुट्या काढण्याच्या बाबतीत, किचल्या काढण्याच्या बाबतीत आपल्या एवढं कोणीच हुशार नाही. त्रुट्या काढायच्या हे सांगितलंय बाबासाहेबांनी, हे तर सांगितलंच नाही. असं वाटत होतं बाबासाहेबांना, तसं वाटत होतं बाबासाहेबांना. अहो चर्चा करणं सोपं आहे, बाबासाहेबांचा जय जयकार करणं सोपं आहे नाही का? इतिहास सांगत राहणं सोपं आहे, बुद्ध महान होते हे सांगत राहणं सोपं आहे.
बाबासाहेबांनी त्याग केला हे सांगत राहणं सोपं आहे, पण आपण काय करतोय? त्यांना अभिप्रेत असलेलं आचरण आपण करतोय का? त्यांना अभिप्रेत असलेला वेळ आपण समाज परिवर्तनासाठी देतोय का? आपली बुद्धिमत्ता समाजासाठी खर्च करतोय का? आपली धन आपण समाजाच्या परिवर्तनासाठी खर्च करतोय का? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. झालेल्या गोष्टींचा विचार करून अर्थ होत नाही, तर त्या गोष्टींचा आपण जीवनामध्ये उतरवतोय का, अंगीकार करतोय का, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत बघा. आणि म्हणून आपल्या समाजाला मी नेहमी सांगत असतो की आपण बौद्ध आहोत. आपलं दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल आहे आणि आपल्या चॅनलचं स्लोगनच आहे, तुम्ही ऐकत असता का धम्मदेसन? आपल्या चॅनलवरील धम्मदेसन ऐकता? त्याचं स्लोगन आहे बघा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्या हेतू तुम्ही सदरील व्हिडिओला धम्मदेसनेला शेअर करा, लाईक करा वगैरे वगैरे सांगितलेलं आहे. काय अभिप्रेत आहे बाबासाहेबांना आपल्याकडून? आदर्श बौद्ध समाज अभिप्रेत आहे. 67 वर्ष पूर्ण होत आहेत आपल्याला. 24 तारखेला अशोक विजयादशमी आहे. मी म्हणतो, जे स्वतःला बाबासाहेबांचे म्हणून घेतात, आंबेडकरवादी म्हणतात ना लोक, म्हणत नाही का? लय लोक म्हणतात, बापा हम जय भीम वाले है, हम आंबेडकरवादी है, हम बौद्ध है, हम साधक है, हम ऐसे है वैसे है. हे सगळं म्हणून घेणाऱ्यांनी स्वतःच्या काळजावरती हात ठेवावा. या 67 वर्षांमध्ये मी किमान माझ्या परिवाराचं बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं परिवर्तन घडवून आणू शकलोय का? मी एक बौद्ध म्हणून, एक आदर्श बौद्ध म्हणून जीवन जगतोय का? मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या पंचशिलाला दररोज पालनामध्ये आणतोय का? मी 8 दिवसातून 1 दिवस उपोषित शील पालन करतोय का? मी कमाईचा 20वा हिस्सा म्हणून किंवा भगवान बुद्धांनी सांगितलेली दानपारमिता म्हणून मी त्या दानपारमितेला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय का? मी शील पालन करतोय का? मी ध्यान करतोय का? मी मंगल मैत्री करतोय का? हा प्रश्न बौद्ध म्हणून घेणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. मी बाबासाहेबांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञांचं पालन करतोय का? हा सुद्धा प्रश्न बौद्ध म्हणून घेणाऱ्या लोकांनी स्वतःला विचारला पाहिजे. म्हणून मी आपल्या तरुणांना, विशेषतः सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असणाऱ्या लोकांना नेहमी सांगतो की बाबांनो, इतर लोकांना नाव ठेवण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यांचं चुकते की बरोबर आहे, त्यांनी काय करावं, त्यांनी काय नाही करावं, हे त्यांना सांगत बसण्यापेक्षा आपल्या घरात सांगा, आपल्या घरात सांगा. आपलं जळणं सुरू आहे, जळत आहे आपलं, आणि आग दुसऱ्याची विझवायची. आपल्याकडे जर आग लागली आहे आणि दुसऱ्याकडे आग लागली आहे, तर अगोदर कोणती आग विझवायला पाहिजे? आपण आपली आग विझवली पाहिजे ना, आपल्याकडची. आपल्याकडील आग विझवल्यानंतर मग आपण पात्र ठरू दुसऱ्याची आग विझवण्यासाठी, नाही का? डॉक्टरांचं प्रशिक्षण घेतलंय आपण, तर डॉक्टर बनू आपण, बरोबर ना? तर म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला ज्या बौद्ध धम्माची दीक्षा दिली बघा, तर बौद्ध धम्म महानच आहे. बुद्ध महान आहे, धम्म महान आहे, संघ महान आहे, बाबासाहेबही महान आहेत. परंतु आपण त्यांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या सांगितलेल्या मार्गाला आचरणात आणणे ह्याची नितांत गरज आहे. समाजामध्ये आज एवढी वाईट परिस्थिती आहे. आम्ही लहानपणापासून फिरतो, सगळीकडे फिरतो, कोकणातही येतो, दरवर्षी कोकणात येतो आपले. आम्ही एप्रिल मे मध्ये लोक बोलवतात, मुंबईचे लोक, मुंबईकर गावी येतात. आम्हाला माहिती आहे, विहाराचे उद्घाटन असतात, गृहप्रवेश असतात, लग्न काय काय असतात. आम्ही कधी मुंबईमध्ये पण असतो आणि औरंगाबादला, तर लोक बोलवतात, तारखा घेतात आणि येतो. रायगड जिल्ह्यामध्ये कमी, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जास्त लोक बोलवतात, हेही आपणास मी सांगेल. म्हणून तुम्हाला मगाशी म्हणालो, कासारे साहेबांचं अभिनंदन करा टाळ्या वाजून. कारण रायगडमध्ये जास्त बोलविल्या जात नाही आणि रत्नागिरीमध्ये जास्त बोलविल्या जाते. तर हे यासाठी म्हणून सांगतोय की आपण आजही काही प्रथा, परंपरा ज्या काही जुन्या असतील त्या त्यागल्यात का, ह्याचा आपल्या लोकांनी विचार केला पाहिजे. मी आता जी धम्मपदाची गाथा म्हणालो ना मगाशी प्रारंभी, त्या धम्मपदाच्या गाथेमध्ये बघा, भगवान बुद्ध म्हणाले
सुगंध रहित सुंदर पुष्प. काय म्हणाले भगवान? सुगंध रहित सुंदर पुष्प कुणालाही सुगंध देऊ शकत नाही. एखादं फूल जरी सुंदर आहे पण जर ते सुगंधित नाही आहे. आता बघा ह्यातले गुलाबाचे फुलं बघा, दिसायला अट्रॅक्टिव्ह आहेत नाही का, स्वागतासाठी वापरतात ना बघा हे फुलं. रेड गुलाब, रेड रोज स्वागतासाठी वापरतात, दिसायला सुंदर असतो तो, पण नाकाजवळाचा घंटाभर जरी ठेवला त्याचा सुगंध येते काय? पण मोगरा छोटासाच असतो पण तो सुगंधित असतो. भगवान म्हणाले सुगंध रहित सुंदर पुष्प कुणालाही सुगंध देत नाही. त्याचप्रमाणे भगवान सम्यक संबुद्धांनी जरी सुंदर प्रकारे सांगितलेला धम्म जरी असेल पण त्यानुसार कोणी आचरण करत नसेल तर काही कामाचं आहे का? आहे का? उपयोग आहे काही? मग जरी आपल्याला बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म दिला पण केवळ आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरती आपण बौद्ध लिहित असेल आणि आचरणामध्ये आपण शून्य असेल तर त्या सर्टिफिकेटला काय करावं? प्रमाणपत्राला काय करावं? आपण आपल्यामध्ये आचरणिक बदल झाला पाहिजे. माझ्या बांधवांनो, मी ही यासाठी म्हणून तुम्हाला सांगतोय. आणि भगवान बुद्धाचंच हे उपकाय, भगवान बुद्धाचंच रूप काय धम्मपदामध्ये सांगितलेलं. भगवान म्हणाले ते सुंदर फूल काय कामाचं की ज्याला सुगंध नाही आहे. आहे कामाचं? नाही आहे. तसाच बौद्ध धम्म महानच आहे, त्याला काही विषय नाही आहे, शंका नाही आहे तीळ मात्र. पण त्या बौद्ध धम्माचं आपल्याकडून आचरण केल्या गेलं पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगेल, 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी गुरु चंद्रमणी महास्तवीर यांच्याकडून त्रिसरणासह पंचशील ग्रहण केलं आणि बौद्ध धम्माची स्वतः दीक्षा घेतली. सगळ्या लोकांनी भंतेजीकडून त्रिसरण पंचशील ग्रहण केलं. शेकडो वर्षानंतर, हजारो वर्षानंतर, भगवंताच्या सम्राट अशोकाच्या नंतर या भारतभूमीमध्ये बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी आणि संघं शरणं गच्छामीचा निनादला, स्वर निनादला. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी इथल्या लोकांना 22 प्रतिज्ञा दिल्या बघा आणि बौद्ध धम्माची दीक्षा दिली. बाबासाहेबांचं दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक भाषण झालं त्या दीक्षाभूमीवरून. याचा लेखाजोखा आहे आज. बाबासाहेब त्या 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणामध्ये म्हणाले आपल्या लोकांना उद्देशून की बौद्ध धम्माचा स्वीकार केला आहे तर तुम्ही असं समजता कामा नाही की गळ्यामध्ये मडकं अडकून घेतलंय. हे शब्द आहे बाबासाहेबांच्या आपल्या. काय म्हणाले बाबासाहेब? गळ्यामध्ये मडकं अडकून घेतलंय असं तुम्ही समजता कामा नये. कारण उगम रीतीने तुम्हाला बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी अगोदर तुम्हाला बौद्ध धम्माचं आचरण करावं लागेल. तुमच्याकडे पाहून इतर लोकांना आदर वाटला पाहिजे, मान सन्मान वाटला पाहिजे आणि लोकांनाही वाटलं पाहिजे की इथल्या देशातल्या मुस्लिम व्यक्तीकडे पाहून, त्याच्या पेहरावाकडे पाहून, त्याच्या धार्मिक आचरणाकडे पाहून जसं कोणीही ओळखते की ही व्यक्ती मुस्लिम आहे, जानवं घातलेल्या लोकांना कोणीही ओळखेल की ही ब्राह्मण व्यक्ती आहे, ज्यांनी पगडी घातली आहे, दाढी वाढवली आहे त्यांना कोणीही ओळखेल शीख व्यक्ती आहे. पण बौद्ध व्यक्तीला कसं ओळखावं? कसं ओळखावं? तर बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं की ज्यांच्या चालण्यात, बोलण्यात, उठण्यात, बसण्यात, वागण्यात बुद्ध असेल, संयम असेल, शील सदाचार असेल, ओळखून घ्यावे की ते बौद्ध लोक आहेत. आणि म्हणून आपल्याला बांधवांनो आचरणिक दृष्ट्या बौद्ध बनावं लागेल. त्यालाच म्हणतात आदर्श बौद्ध. आणि म्हणून मी आता जे तुम्हाला म्हणालो की आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. असे धम्मचक्र, अनुप्रवर्तन दिन, प्रवर्तन दिन म्हणून काही होणार नाही. लक्षात घ्या तुम्ही मला काय म्हणायचं आहे ते. आपण आचरणिक दृष्ट्या बौद्ध असायला पाहिजे. नाही तर मी नेहमी सांगतो भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. याच्यावर लग्नात डान्स करते पण समजत नाही या गाण्याचा अर्थ काय आहे. ही एवढी वाईट परिस्थिती आहे कासारे साहेब समाजामध्ये. जयंतीला याच्यावर डान्स करते, डीजेचं रिमिक्स गाणं बनवले भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. म्हणजे याला त्या गाण्यात नाचताना कळत नाही नेमकं आपण नाचतोय कशावर. स्वतःचाच अपमान करून घेऊन नाचते त्या गाण्यावर, स्वतः कबूल करून नाचते त्या गाण्यावर. आता मला सांगा, हे बेधुंद असलेले लोक
ते बेधुंदीतून बाहेर पडले पाहिजे का नाही? आणि बेधुंदीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला ध्यान करावं लागेल, सील पालन करावं लागेल, विहारात जावं लागेल, स्वतःमध्ये बदल करावा लागेल अगोदर आचरणिक दृष्ट्या. आता इथे आपल्या मुस्लिम समाजाचे वक्ते आहेत, त्यांनी पण सांगितलं बघा, आम्ही पण अभ्यास करतो बारकाईने, इतर समाजाचा पण अभ्यास करतो धार्मिक दृष्ट्या, इतर लोकांमध्ये कसं परिवर्तन आहे. औरंगाबादमध्ये आम्ही राहतो, तिथे पण मुस्लिम समाज खूप जास्त प्रमाणात आहे साहेब. मुंबईमध्ये पण आम्ही गोरेगावला राहतो ज्या एरियामध्ये, तिथे पण मुस्लिम समाज आहे. जेव्हा कधी ईद असते किंवा ईदचा जो काही पिरियड असतो तेव्हा आम्ही मुस्लिम लोकांची श्रद्धा पाहतो. इतर लोक भलेही त्यांना नाव ठेवत असतील, नमाजच्या संदर्भामध्ये त्यांचा आवाज होतो वगैरे वगैरे, तो विषय वेगळा, पण त्यांची श्रद्धा बघा की शुक्रवारी ना 5 बार नमाज अदा करते. शुक्रवार के दिन शुक्रवारी 5 वेळा नमाज अदा केली जाते. आणि ईदचा माहोल तर आम्ही पाहतो बघा, काय ती श्रद्धा बघा तुम्ही. इवन ज्या हिंदू बांधवांना तुम्ही नाव ठेवता बौद्ध म्हणून, त्यांच्याकडे पण तर पहा, चौकात मंदिर असेल तिथे त्यांना कोणी बोलवत नाही की या बोलवते. लोक आपली श्रद्धा तिथे जाऊन प्रकट करतात. मी तर म्हणतो कासारे साहेबांनी किती लोकांना पॉम्पलेट पाठवलं असेल, फोन केले असतील, भंतीजींना बोलवलंय, आपण या. पण मला कोकणातली परिस्थिती माहिती आहे आणि सगळीकडचीच परिस्थिती माहिती आहे. इगो प्रॉब्लेम आहे सगळीकडे. कोणता? इगो प्रॉब्लेम. मी म्हणतो व्यक्तिगत जीवनामध्ये तुमचा इगो असेल तर ती गोष्ट वेगळी आहे, पण सामाजिक धार्मिक जीवन जगत असताना, परिवर्तनाची लढाई लढत असताना, बाबासाहेबांचं काम करत असताना एकीकडे सांगता की बाबासाहेबांचं काम करतो आणि तुमचा इगोचा काय? बाबासाहेबांमध्ये इगो असता तर 4 लेकरं गेल्यावर घरी बसले असते. बॅरिस्टर होते, इगो असता तर घरी बसले असते. लोभी असते तर बॅरिस्टर असलेले बाबासाहेब घरीच थांबले असते, आपल्या संसार प्रपंचासाठी जगले असते. पण बाबासाहेबांमध्ये करुणा होती, बाबासाहेबांमध्ये निर्लोभ होता, लोभ नव्हता. बाबासाहेबांमध्ये दया होती, बाबासाहेबांमध्ये परोपकार होता. तुमचा माझा विचार करणारे बाबासाहेब होते, या देशाचा विचार करणारे बाबासाहेब होते. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या देशातल्या लोकांसाठी काम केलं. संविधान लिहित असताना बदला घेतला नाही, बडोद्याचा बदला नाही घेतला बाबासाहेबांनी जशास तसा, की मला लोकांनी बाहेर काढलं म्हणून संविधानातून दाखवतो या लोकांना. बिलकुल असं नाही केलं. या महाडमध्ये माती कालवली. मी नेहमी सांगतो लोकांना, कासारे साहेब, सत्याग्रहाच्या वेळेला तुटून पडले लोक, इथे पण दंगा झाला होता ना, इथे महाडमध्ये दंगा झाला होता सत्याग्रहाच्या वेळेला. आणि माती कालवली होती अन्नामध्ये, वरणामध्ये, भातामध्ये, काय ते. आणि बाबासाहेबांकडे जेव्हा आपले लोक आले, बाबासाहेब तुम्ही फक्त आम्हाला सांगा, आदेश द्या, इथे रक्ताचा पाट वाहू शकतो आम्ही. पण बाबासाहेब म्हणाले, माझी क्रांती, माझा मार्ग हिंसाचाराचा नाही आहे, माझा मार्ग शांतीचा, संयमाचा आहे. मी बुद्धाचा पाईक आहे आणि बुद्धाच्या मार्गानेच मी क्रांती घडवेल. आणि बाबासाहेबांनी या देशाचं जे संविधान लिहिलं ना, ते बुद्धाच्या तत्वज्ञानाला अनुसरूनच लिहिलं आहे. आणि म्हणून तर आपल्या भारतीय संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय हे 4 प्रमुख तत्व जे घेतले बाबासाहेबांनी, तर बाबासाहेब म्हणतात मी फ्रेंच राजक्रांती मधून घेतलेले नाही आहे, तर बुद्धाच्या तत्वज्ञानातून घेतले. कारण बुद्धांनी याच देशामध्ये ब्राह्मण असलेल्या, क्षत्रिय असलेल्या, वैश्य असलेल्या, शूद्र असलेल्या लोकांना एका ठिकाणी आणलं, समतेच्या नावेमध्ये बसवलं. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, माझा धम्म महासमुद्रासारखा आहे. कोणत्याही जाती धर्माचा माणूस जेव्हा बुद्धाला शरण येईल तेव्हा तो त्याची जात, धर्म, संप्रदाय, पंथ विसरून जाईल आणि तो एक बौद्ध उपासक म्हणून राहील किंवा बौद्ध भिक्खू म्हणून राहील. आणि म्हणून अशा प्रकारचा महान असलेला बुद्ध धम्म बघा बाबासाहेबांनी आपल्याला महत् प्रयासाने दिला. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे आपण अनुयायी असल्या कारणाने बाबासाहेबांचं काम करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. बाबासाहेबांचं काम करण्यासाठी आपली बुद्धिमत्ता खर्च केली पाहिजे. बाबासाहेबांचं काम करण्यासाठी आपलं धन खर्च करणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे.
तर बाबासाहेबांच्या अनुयायी तेच आहेत की जे स्वतः आचरणिक बौद्ध आहेत। आणि म्हणून मी तुम्हाला या धम्मदेशनीच्या माध्यमातून सांगतो आहे की जसे इतर समाजातील लोक आपापली धर्म परंपरा पाळतात, जपतात, टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात, तुमचं ही कर्तव्य आहे। म्हणून मी हे बोलतोय की केवळ नाम के बौद्ध होने से कोई फायदा नहीं, खाली नाम के बौद्ध होने से क्या फायदा है। बौद्ध उनको कहते हैं जिनमें सील सदाचार है। बौद्ध त्यांना म्हणतात की ज्यांच्यामध्ये सील सदाचार आहे। बाबासाहेबांना ते अभिप्रेत होतं। म्हणून मी आता जो पॉइंट बोललो तुम्हाला की बदला घेतला नाही, तसा बदला घ्यायचा असता तर मुंबईला राहत असताना, दादरला राहत असताना बाबासाहेबांकडे शीख समाजाचेही लोक गेले की बाबासाहेब तुम्ही शीख धर्म स्वीकारा। मुस्लिम लोकही गेले की मुस्लिम धर्म स्वीकारा। ख्रिश्चन लोकही गेले की बाहेरून पैसा आणून देऊ तुम्हाला, गरिबी हटावचा कार्यक्रम करू, तुम्ही आमच्या धर्मात या। पण बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935ला येवल्याला धर्मांतराची घोषणा केली। मी ज्या धर्मामध्ये जन्मलो ते माझ्या हातात नव्हते, परंतु मी ज्या कोणत्या धर्मात मरावे हे माझ्या हातात आहे, पण या धर्मात मी राहणार नाही एवढं बोलले 13 ऑक्टोबर 1935ला। आणि 1935 ते 1956 म्हणजे 20-21 वर्षांपर्यंत बाबासाहेबांनी इथल्या भारतातल्या सर्वच प्रमुख धर्मग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला। असं नाही की बिलकुल विचार केला नाही, काही नाही, बुद्ध धम्माचा स्वीकार केला। तुम्ही विचार तर करा, 1935 ते 1956 20-21 वर्षांचा हा कालावधी आहे। आणि या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी भारतीय सर्वच प्रमुख धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि बाबासाहेबांनी तौलनिक अभ्यास केला। तौलनिक अभ्यास करून विचार केला की इथल्याच मातीतला, इथल्या प्रत्येक मनुष्याचा सर्वांगीण विकास करणारा, प्रत्येक व्यक्तीला समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय प्रदान करून देणारा असा कोणता धर्म आहे। त्यावर बाबासाहेबांना समजलं की एकमेव असा बुद्धाचा धम्म आहे, जो इथल्या लोकांच्या वैयक्तिक जीवनामध्ये देखील, कौटुंबिक जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये देखील प्रत्येकाचा विकास करून देऊ शकतो। आणि त्यामुळे बाबासाहेबांनी बघा बुद्धाचा धम्म आपल्याला दिला। आणि त्यामुळे आपल्या लोकांनाच उद्देश ठेवून मी सांगतो आहे की आपण बौद्ध धम्माचं आचरण करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे। नाही तर बाबासाहेबांनी आपल्याला एक इशारा पण दिला, मी तो नेहमी बोलून दाखवत असतो आपल्या लोकांना। 15 ऑक्टोबरच्या ऐतिहासिक भाषणाच्या दरम्यान बाबासाहेब दीक्षित बौद्ध लोकांना डेंजर इशारा देताना म्हणाले की हे बहुजनांनो, हे बौद्ध बांधवांनो, उद्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने तुमच्याकडे बघून पाहून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बौद्ध धम्म बाटवला। समजते तुम्हाला? हे माझे शब्द नाही आहे, हे आपल्या बापाचे शब्द आहेत, हे महामानवाचे शब्द आहेत, हे बाबासाहेबांचे शब्द आहेत। बाबासाहेब म्हणाले की उद्या अशी परिस्थिती येऊ देऊ नका की लोक म्हणतील या महाराणी तर बुद्ध धम्म बाटवला, बुद्ध तर श्रेष्ठच होते, आहेत, राहतील। पण बाबासाहेबांनी इशारा पण दिला का, तर उगम रीतीने तुम्हाला बौद्ध धम्माचं आचरण करून प्रचार प्रसार करावा लागेल, आचरण अगोदर करावं लागेल। दारू, बिडी, तंबाखू मध्ये रमाल आणि म्हणाल मी बौद्ध आहे, तर कसले बौद्ध? तुम्हाला स्वतःची पत्नी सांभाळता येत नाही, पत्नीला पती सांभाळता येत नाही, मायबापाला मुलं सांभाळता येत नाही, तुमच्या घरामध्ये वाद होत असतील, कसले बौद्ध? तुम्ही कधी विहारात जात नसाल तर कसले बौद्ध? तुम्ही तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा धम्मकार्याच्या प्रचारासाठी दान देत नसाल, कसले बौद्ध? तुम्ही कधी ध्यान करत नसाल, अनुभूती घेत नसाल ध्यानाची, बुद्धाच्या तत्वज्ञानाची, कसले बौद्ध? तुम्ही प्राणी मात्रांना समान मानत नसाल तर कसले बौद्ध? तुम्ही पोट जाती विसरत नसाल, कसले बौद्ध? सांगा तुम्ही। आजही छोट्या मोठ्या कुळदैवताला भलत्यात तुम्ही जात असाल तर कसले बौद्ध? बाबासाहेब स्पष्ट म्हणाले, घरात एक आणि दारात एक, हॉलमध्ये एक आणि किचनमध्ये एक, असं चालणार नाही।
म्हणून बाबासाहेब म्हणाले, बुद्ध धम्म मला पटला म्हणून मी तो स्वीकारतोय, मेंढरांसारखे माझ्या मागे येऊ नका. हा इशारा दिला बाबासाहेबांनी आपले. हे शब्द बाबासाहेबांचे आहे. काय म्हणाले? मेंढरांसारखे माझ्या मागे येऊ नका. बुद्ध धम्माचा अभ्यास करा, विचारांती तुम्हाला जर तो पटला तरच त्याचा स्वीकार करा. आंधळे होऊन येऊ नका, मेंढरांसारखे बनू नका. आज आम्ही पाहतोय, काही लोकांना वाईट वाटत असेल पण हकीकत अशीच आहे. जयंतीला घरात पाळण्यात लेकरू राहत नाही, नाचायला येतात. काय कसा रे साहेब? जयंतीला मला माहित आहे इकडची जयंती कशी होते कोकणातली. संध्याकाळी कोणते कार्यक्रम असतात ते माहित आहे ना आपल्याला, अभ्यास करूनच बोलतो आपण. जयंतीला सगळेच्या सगळे लोक असतात, पण प्रबोधनाचा कार्यक्रम असेल तेव्हा लोक येतात का? धम्मदेसनेचा कार्यक्रम असेल तेव्हा येत नाही. कव्वाली असेल तर बाप्पा कव्वाली एवढी वर्गणी घेतली म्हणतात, कव्वाली ठेवली नाही तुम्ही. कव्वाली भी काम की है, कव्वाली को नाम नहीं रखते हम. गाना बाबा साहब का जहां पर होता है, बुद्ध का गाना जहां पर होता है वहां पर प्रबोधन ही होता है. लेकिन अगर गाने वाला भी दारू पीने वाला है और वो गाना सुनने वाला भी दारू पीकर सुनता है और उस गाने पर नाचता है, तो बाबा साहब का कैसा हो सकता है? खरं की खोटं? विचार करा तुम्ही. अहो, दारूला स्पर्श केला नाही. लंडन मध्ये राहिले ना बाबासाहेब. बाबासाहेब म्हणतात मी दारूला, सिगारेटला स्पर्श केला नाही. माझे मित्र थंडीचं कारण पुढे करून दारू पियायचे, सिगारेट प्यायचे, पण बाबासाहेब म्हणाले मी माझं शील, चारित्र्य, माझं आचरण कधी सुद्धा एकदम कलंकित होऊ दिलं नाही. धम्म स्वीकारायच्या अगोदरही निष्कलंक होते आणि धर्मांतर केल्यावरचा तर प्रश्नच काय हो. बौद्धच होते बाबासाहेब. आपण अशा महामानवाचे लेकर आहोत की ज्यांनी बुद्धाला स्वीकारलाय. आणि म्हणून इतरांच्या समवेत जरी आपण काम करणाऱ्यांपैकी असलो तरी आपण अवगुण घेणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे. मग ते राजकारणात काम करणारे असाल तुम्ही, सामाजिक क्षेत्रात काम करणारे असाल किंवा धार्मिक क्षेत्रात काम करणारे असाल, तुम्हाला प्युअर बनून, शुद्ध बनूनच काम करावं लागेल. अशुद्ध राहून ना काम करता येईल, ना अशुद्ध राहून बाबासाहेबांचे म्हणून घेता येईल. पटते तुम्हाला? हेच बाबासाहेबांना अभिप्रेत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं बघा की फूल कितीही सुंदर असून कामाचं नाही, ते सुगंधित असायला पाहिजे. ते इतरांना सुगंध देईल. आपणही सुगंधित असायला पाहिजे. आपण कसे आहोत हे महत्त्वाचं नाही आहे. कसे म्हणजे दिसायला कसे आहोत हे महत्त्वाचं नाही. आपण वर्तनाने, आचरणाने कसे आहोत हे फार महत्त्वाचं आहे. अंगुलीमाल डाकू होता, 999 खून केले त्याने, पण बुद्धाला जेव्हा शरण आला तेव्हा हिंसक प्रवृत्ती सोडली, त्यागली त्याने आणि मैत्रीमध्ये अग्र ठरला. तो अंगुलीमाल आज रामर आहे. आम्रपाली वैशालीची नगरवधू होती. कोणी पात्र वर तिच्यासाठी नव्हता, दारक नव्हता, कोणी पात्र नव्हता तिच्याशी लग्न करू शकेल अशी सर्व गुण संपन्न होती ती आम्रपाली. जेव्हा बुद्धाला स्वीकारते, जेव्हा बुद्धाला शरण येते, ती बौद्ध साहित्यात एक सिलवान, गुणवान, सदाचारी स्त्री म्हणून आजरामर आहे. हा बौद्ध धम्म आहे, माणसाचं शुद्धीकरण करणारा. तुमच्या इथे माडमध्ये तळ्याचं शुद्धीकरण केलं हो अज्ञानी लोकांनी. बाबासाहेबांनी पाण्याला स्पर्श केला म्हणून त्या तळ्यामध्ये गोमूत्र टाकलं म्हणतात, नाही का? अजून काय काय टाकलं? एका महामानवाचा स्पर्श झाला. मी तर म्हणतो कृतज्ञ असायला पाहिजे महाडमधल्या आणि रायगडमधल्या लोकांनी की बाबासाहेब आमच्या महाडमध्ये आले आणि नको त्या गोष्टी ज्या होत्या धर्मामध्ये त्या त्यांनी संपवल्या. इथून रायगड जवळच आहे, नाही का? रायगडावर गेले ना बाबासाहेब. माझ्या मराठा बांधवांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कशासाठी गेले बाबासाहेब रायगडावरती? याच रायगडावरती बाबा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला की नाही? राजधानी होती नाही.
शूद्र जातीचे शिवाजी महाराज आहेत असं त्याने ठरवलं आणि त्याच्या राज्याभिषेकाला शिवाजी महाराजांचा विरोध केला आणि राज्याभिषेकाला विरोध केला. गागा भट्टाला बोलावं लागलं काशीवरून. हे सांगितल्या जात नाही माझ्या मराठा बांधवांना कोणी, किंवा तेही कबूल करायला तयार नाहीत की हे का घडलं आपल्या महामानवाबरोबर. मी नेहमी जाहीरपणे बोलतो, आपलं प्रवचन ऐकणारे सगळ्या जाती धर्माचे लोक आहे. आपण आरसा ठेवत असतो लोकांसमोर, कोणी वंदो का निंदो, हा आरसा आहे. बाबासाहेब रायगडावर गेले, शिवाजी महाराजांना वंदन केलं त्यांनी तिथे. आणि मी तर म्हणतो की ज्या मनुस्मृती ग्रंथाच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र घोषित केलं आणि त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, बाबासाहेबांनी त्या घटनेचा बदला घेण्यासाठी या महाडच्या भूमीमध्ये रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन केलं आणि त्या घटनेचा बदला घेतला. हे लोकांना, इथल्या मराठा समजून घेणाऱ्या लोकांना समजलं पाहिजे. पण विषय असा असतो की कबूल होतील, कसे कबूल होतील? कबूल करण्यासाठी मोठं मन लागतं. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की नाही, बौद्ध म्हणून घेणाऱ्या लोकांकडे शिवाजी महाराज पण आहे. बौद्ध म्हणून घेणाऱ्या व्यक्तीकडे महात्मा फुले आहेत, शाहू महाराज आहेत, रमाई आहे, जिजाऊ आहे, सावित्री आहे का नाही, मौलाना आझाद कबूल पण आहेत. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगतो लोकांकडे आपले अण्णाभाऊ साठे पण आहेत. सांगा कोणाचं मन मोठं आहे असं देशातल्या आहे का? बाबासाहेबांचं नाव घ्यायला लोकांना वाईट वाटते. या देशातल्या आज एकीकडे या देशामध्ये देशाच्या स्वातंत्र्याची 75वी साजरी केल्या जात आहे आणि या देशामध्ये आजही असे लोक आहे की घटना मान्य आहे पण घटनाकार मान्य नाही. घटनेतील रिझर्वेशन मान्य आहे पण ज्याने घटना तयार केली ते मान्य नाही. घटनेमध्ये दिलेली स्कॉलरशिप मान्य आहे आम्हाला, पण ज्याने घटना स्कॉलरशिप दिली ते मान्य नाही. असे लोक आहेत. आणि असा एक वर्ग तोच आहे की जो म्हणतो सर्वांभूती एक ईश्वर, चराचरामध्ये ईश्वर आहे असं मानणारा वर्ग एका महापुरुषालाच नाकारतो. कुठे ईश्वर आहे मग चराचरामध्ये? का हो सर, कहाँ पर है ईश्वर? जर प्रत्येक माणसामध्ये ईश्वर आहे असं तुम्ही सांगता तर महामानव बोधिसत्वामध्ये मग ईश्वर का नाही? मी तर एवढंच सांगतो, बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये एक प्रतिज्ञा दिली की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे अशी मी मानतो. बरोबर. आता याच लोकांनी सांगितलं की बुद्ध विष्णूचा अवतार है. अगर आप कहते हो कि बुद्ध विष्णु का अवतार है तो मैं कहता हूं आप बुद्ध विहार में क्यों नहीं आते? किंवा मंदिरामध्ये बुद्धाची मूर्ती का नाही? किंवा बुद्धाचं तत्वज्ञान फॉलो का करत नाही? पंचशील का पाळत नाही तुम्ही? अष्टशील उपोषण का पाळत नाही तुम्ही? होता है क्या ऐसा? नाही होत आहे. आणि त्यामुळे फसवेगिरी चालली आपल्या देशामध्ये, लबाडी चालली आपल्या देशामध्ये. म्हणून हा उपदेश मी आपल्या लोकांना देतो आहे. आपल्या लोकांनी जागं राहून, जागरूक राहून, सावध राहून आपण स्वतःला बौद्ध बनवलं पाहिजे. इतरांवरती टीका टिप्पणी करण्यासाठी बोललो नाही आपण, आरसा दाखवण्यासाठी बोललो. आपण सुद्धा इतरांवर टीका टिप्पणी करू नये. मी पण या मताचा आहे. कोणी असो, त्यांचा त्यांचा धर्म त्यांना प्रिय आहे. आपलाही धर्म आपल्याला प्रिय असला पाहिजे. आपण सुद्धा बौद्ध बनलो पाहिजे. आता सोशल मीडियावर एक बातमी वाचली मी 2-3 दिवसांपूर्वी. हा जो 10 दिवसाचा कार्यक्रम सुरू आहे का नाही, हे आता सध्या काय सुरू आहे ना 10 दिवसाचा कार्यक्रम, विजयादशमीला संपत्ती कार्यक्रम तो सोशल मीडियावर एकाने व्हिडिओ बनाया साहब. त्यांनी सांगितलं की ज्या समाजामध्ये जाहीरपणे देवाला विरोध केला जातो, ज्या समाजाकडून जाहीरपणे देवाला विरोध केला जातो 22 प्रतिज्ञांच्या द्वारे, त्या समाजातल्या लोकांना दांडिया खेळण्यासाठी येऊ देऊ नका. मला लय आनंद झाला. मी म्हटलं वा वा, व्हेरी गुड, अच्छी बात आहे ना. बिलकुल येऊ देऊ नका. कशाला येऊ देता तुम्ही? येऊ देऊ नका. ये बेज्ञानी लोक, ज्ञानाचा पत्ता नाही यांना 67 वर्षे झाले कळे ना. हे चालले तोंड घेऊन. आणि त्या बिचाऱ्याने सांगितलं की ऐसे लोगों को मत आने देना दांडिया खेलने के लिए. ही जमेची बाजू आहे. ते जर रोकत असतील, आपण रोकू रोकू परेशान. हे म्हणते भंतेला काय कळते म्हणते.
कासारे साहेबाला काय कळते म्हणते, त्या मुस्लिम माणसाला काय कळते म्हणते, असे म्हणायला बसले काही लोक. मी म्हणतो अशा लोकांना तिकडं जर अडवलं ना तर ही लय चांगली गोष्ट आहे आणि तसं करावं त्यांनी. बिलकुल जे लोक बौद्ध आहेत किंवा जे मागास आहेत समजा त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी येऊ देऊ नये तिकडे मंदिरात वगैरे किंवा हे सगळं काही करण्यात. त्यांना अध्यक्ष बनवू नये. ते राजकारणातले असले तरी त्यांना अध्यक्ष बनवू नये. 10 दिवसाचा कार्यक्रम जो चाललाय त्याच्यातही बनवू नये आणि हा 9 दिवसाचा कार्यक्रम जो चाललाय त्याच्यातही अध्यक्ष बनवू नये. खजिनदार बनवू नये, सेक्रेटरी बनवू नये, नाचायला येऊ देऊ नये, पत्ते खेळायला येऊ देऊ नये. मी या मताचा आहे, जाहीरपणे सांगतो. मी का येऊ देऊ नये, बिलकुल येऊ देऊ नये. कारण हे बाटलेले आहेत ना बौद्ध धर्माचा स्वीकार करून. आणि त्यामुळे कासारे साहेबांनी आम्हाला इथे बोलावलं धम्मदेशनेसाठी. मी त्यांच्याप्रती मंगलमैत्री व्यक्त करतो, तुम्हाही सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो. आणि आपण खरंच स्वतःला आदर्श बौद्ध बनवाल अशी एक अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे मी पूर्णविराम देतो. भवतो सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं